नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. काल आपण जिस्पावरनं प्रवास चालू केला होता. प्रथमला स्टे होता आणि प्रथमला आता हीच प्रथमची सकाळ. या सकाळबरोबर हे डोंगर, हे स्नो माउंटन आणि हा गाव, नदी. या गावाला सर्व समृद्धी प्राप्त झालेली आहे. हे माउंटनसुद्धा आहे, स्नो माउंटन आहेत, बाजूने नदी आणि त्याच कडेला गाव. आणि खाली हे बायकर्स पूर्ण तयारी करतात. आम्ही ज्या हॉटेलमध्ये आहोत त्याच हॉटेलमध्ये सुद्धा राहतात. या फिमेल रायडर्सला मानलं पाहिजे. इथं आम्हाला त्रास होतो आहे आणि हे लोक फुल रेडी होऊन एकदम बाईकवर त्यांचे प्रेयर चालू झाली. ओम ओम या आवाजात ते सगळं करतात. आपल्या धर्मात ज्या मान्यता आहेत त्या मान्य कराव्याच लागतील आपल्याला. आपल्याला सेफ राईड किंवा कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण देवाचं नाव घेतो. चालेल ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये बुफे आहे. हे 3 आयटम घेते. तुमचा ब्रेकफास्ट पूर्ण तिथं बुफे लागला आहे. आम्ही रेडी होऊन आलो ब्रेकफास्ट करायला. बाकी सगळेजण अजून येतात हळूहळू रेडी होऊन. गुगल मॅपवर रस्ता शोधतो. आम्ही आता इथं आहोत पदुमला. पदुमवरून आम्हाला इथं लेहला जायचं आहे, पण मध्ये रस्ताच दाखवत नाही आहे. तर इथून आम्ही लोकल यांच्याकडनं विचारून घेतलं. ते बोलले की बुधवारी आणि रविवारी काहीतरी एक मधला रस्ता आहे, तो चालू होतो. बघू कसा रस्ता दाखवेन तुम्हाला मी. त्याचा अपडेट तुम्हाला करेन मी. आता ब्रेकफास्ट करता करता व्लॉग अपलोडला ठेवला आहे, पण अपलोडच होत नाही कारण की इथं नेटवर्कचा इश्यू आहे. वायफाय तर आहे पण काय स्पीड नाही वायफायला. कधी कधी 20 तास दाखवते, कधी 40 तास दाखवते. आता 1 तास दाखवते. बघूया, जर आला तर येईल आज ब्लॉग, नाहीतर मग संध्याकाळी लेहला पोचल्यावर अपलोड करू. बघितलं आपण खूप सारे रायडर्स वगैरे येतात इथं. जे पण रायडर येतात ते आपले असं म्हणजे सिम्बॉल आपला एक त्यांचा एक चॅनलचं नाव किंवा त्यांचा ग्रुपचं नाव असं हे स्टिकर वगैरे लावून हे असे स्टिकर लावतात आणि आपण आल्याची छाप सोडून जातं की आपण इथं ट्रॅव्हल केला आणि आपण इथे येऊन गेलोय. ट्रॅव्हल करतोय तर हे सायकलवर येतात. इथं चालायची हिंमत नाही, हे सायकल घेऊन इथं फिरतायत. मानला पाहिजे. यांच्यावर एक छोटी मुलगी सुद्धा आहे बघा. देऊ का तुम्ही गाडीत बसून सायकलसाठी. तुमच्या गाडीची टाकी हाफ आहे तरी पण आम्ही डिझेल टाकतो आता, कारण की पुढे काय भरोसा नाही कुठं डिझेल भेटेल की नाही भेटेल. त्यामुळे आता डिझेल टाकून देतो. हा पदुम सुटल्यानंतर एक 2-3 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. तुम्ही पण ट्रॅव्हल करत असाल तर अवश्य तुमच्या गाडीत जरी पेट्रोल डिझेल असेल तरी तुम्ही करून घ्या, कारण की पुढे भरोसा नाही किती किलोमीटरवर तुम्हाला पेट्रोल. जर जीप कंपास किंवा मेलडी नसेल तर हा जो आहे हा त्या गाडीबरोबर असतो, तो तुम्ही अवश्य कॅरी करा. काही पेट्रोल पंपवर हा नोझल जो आहे हा नोझल मोठा असतो, त्यामुळे डिझेल टाकता येत नाही आहे. आम्ही नशिबाने घेऊन आलो होतो. सायकलवर ट्रॅव्हल करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांचा टेम्पो, त्याच्यावरती सायकल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. हे सर्वजण सायकलवर ट्रॅव्हल करतात. आता जस्ट पदुमवरून निघालो आम्ही चाललो आता लेहला. तर काय लेहचा रस्ता योगेश? लेहचा रोड होता, त्यांनी सांगितलं ब्लास्टिंग होणार आहे कुठेतरी मध्ये. तिथं अटकलो तर अटकू, पण आपण ट्राय करून निघायचं लवकर. आणि रोड आहेच नाही, मॅपवर तर दाखवतच नाही. मॅपवर दाखवत ना रोड आहेच नाही, पूर्ण ग्राउंडिंग रोड आहे आणि दगडाचा रोड आहे. बघूया आता ते त्यात ॲडव्हेंचरसाठी तर आपण आलो इकडे. तर यार असं वाटतं की डोंगरावर काहीतरी कोरीव काम केलं असं वाटतं. डोंगरावर काहीतरी तर यार असं वाटतं की डोंगरावर काहीतरी कोरीव काम केलं असं वाटतं. डोंगरावर काहीतरी काही त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे, पण हे कोरीव काम केलेलं नाहीये. हे देवाने दिलेली हे आहे, काय बोलतो त्याला, देण आहे. जे मी माझे डोळे रडतोय मी अक्षरशः डोळ्यांनी व्यापून म्हणजे हे झालो मी. मन भरून आलं. परत माझं रेबनचा वगैरे घालतो मी.
खूप भारी वाटतंय आणि एकटीच गाडी आपली चालली रस्त्याला. इथं बिल्डर लोक आले तर किती मस्त डेव्हलपमेंट होईल. नाही पहिला गाव आमचा जांभारी होता, हिरव्या झाडांशी भरलेला होता. आहे दाडात नाही पण आता बदल जाम झाले आमच्या गावानं बिल्डर बिल्डर इथं फोन नेटवर्क नाही पण आमचा जो वॉकी टॉकी आहे खूप काम करतोय. आमची दुसरी गाडीशी कनेक्टेड राहण्यासाठी हा वॉकी टॉकी आमचा यूज होतोय. स्पितीला जाताना आम्ही घेतला होता वॉकी टॉकी. नेटवर्क नाही सांगतास. या मॅकला हा ब्लॉगर असून याला आम्हाला दाखवायला लागतं सगळं. इकडे बघ तिकडे बघ. अरे बाई तुझ्या बरोबर आहे फिरायला, तुम्हाला दाखवशील ते बघतो ना मी. हे नजारे तर बघण्यासाठी आपण इथं आलोय. हे नजारे बघण्यासाठी जे आम्ही काय काय घसलंय ते आम्हालाच माहिती ते आहे. आम्हालाच माहिती आहे. किती खरं बोललंय किती खोटं बोललंय. काय खरं बोललो आणि काय खोटं बोललोय ते आम्हालाच माहिती आहे. फिश हाय ही फिशिंग करतो बघा इथं. मी पदुम पासून लेहला ट्रॅव्हल करत असाल, हॅलो लेहला ट्रॅव्हल करत असाल तर कारगिल पोलीसचं इथं हे आहे. तिथं आपल्या गाड्यांची वगैरे एंट्री करावी लागते आणि किती लोक चाललेत तेही दाखवायला लागतं, सांगावं लागतं ना. निघल्यापासून आम्ही जवळजवळ 30 किलोमीटर आलं. आम्हाला एकही हॉटेल भेटलं नाही पाण्यासाठी. आम्ही आता या ड्रममधून म्हणजे हिमालयाचा पाणी जो आपण हिमालयन वॉटर म्हणून घेतो या भाऊने आम्हाला भाई थँक्यू थँक्यू. याने आम्हाला दिलं पाणी. किधर से लाते हैं पानी आप? पानी टैंकर से आता है, गाड़ी लाती है. हम लोग 30 किलोमीटर हो गया ढूंढ रहे पानी, एक भी होटल मिला नहीं हम लोग को. सर यहाँ पे जब से प्रथम से निकला है ना तब से. मुंबई मुंबई में रह के आया डोंबिवली. कहाँ पे? डोंबिवली में. हाँ. हमसे नजदीक है हमारे. अच्छा काय डोंबिवली का? हा जो पूर्ण जी माती तुम्ही बघताय खडी, हा पूर्ण ग्लेशियर जो विचळून येतो त्याच्यानंतर हा सगळा असा रस्ता तयार होतो. म्हणजे पूर्ण दगड वगैरे खाली येतात. आम्ही जो आता चाललोय पदुमधून निघालो होतो, हा रोड आहे. तिथे हा रोड फक्त वेनसडे आणि संडे ओपन असतो. पण इथून जाण्यासाठी पहिला इथे एंट्री केल्यानंतर जाते ना पुढे. चांगल्याला एंट्री करायला लागते. वाया चिलिंग थ्रू जातो आपण. जांगलाला एंट्री केल्यानंतरच आपल्याला पुढे जाता येतं. तर आता इथे एंट्री करून जर आपलं सोडलं नाही तर पुढे जाता नाही ना आपल्याला. त्याच्यामुळे 2 पास वाजतात आपले, सिंगीला आणि शिरसीला जे हाय अल्टिट्यूड्स आहेत. आणि हा शॉर्टकट आहे. तिथं 4 तासात आपण लेहला पोहोचू आणि तिथून आपण 6 ते 7.5 तासात. मी काय टक्कर होईल ना काय डोंगर होईल. काय काय टक्कर होईल कानाची टक्कर देशाची. लेट्स. आता एक येतं ना आपल्या ते अजून आता होणार आहे आपल्यात ते येणार होतो मुंबईला बरं बनणार. आफ्रिका साऊथ आफ्रिका सोड आपल्या ते बिल बरोबर पुस्तक जातील तुमची त्यांनी. नाही नाही असं ना आपण बघायला. त्यांचा जन्म असेल एकच माणूस घेऊ शकतो त्यामध्ये. अरे हजारो वर्ष लागतील अजून. हजारो नाही करोडो वर्ष लागतील. योगी डॉगेज बाय. हमको सिर्फ तुमसे प्यार है. नाही येत नाही भाई. नाही भाई. पदुमवरून निघालो होतो आम्ही लेहला जायला. मग झांस्कर व्हॅली जी आहे डिझाईन बघा असं वाटतं कोरीव काम केलेलं आहे असं वाटतं डिझाईन. स्पेशल त्याच्यासाठी आम्ही थांबलो आहे बघायला. आम्हाला कुठे पाणीच भेटत नाही, दुकानच नाही आहे. तर आम्ही आता हा झऱ्याचा पाणी भरतो पियायला. ते तर बाटली भर ना माझ्या बाटली ना जा वरती जरा. झऱ्याचं पाणी भरतोय पियायला कारण की एकही मध्ये काही ऑप्शनच नाही आहे का जिथं आपण पाणी घेऊ किंवा पाणी विकत भेटेल आपल्याला. ले जुगाड करले जुगाड करले. दे ना दे दे लाडू दे मी त्याला. हाय हाय
How are you? Hi. I'm fine. Your name? Your name? What is your name? Severin. मगाशी बोललो तुम्हाला की आम्हाला पटापट जावं लागलं तर ब्लास्टिंग चालू होईल. आता ब्लास्टिंग चालू झाली बघा. ही मशीन आहे ब्लास्टिंगची आणि आता आम्हाला थांबवलं इथे. डोंगर पोखरत आहेत ते लोक. हा बघा ही मशीन लागली आहे आणि पुढे एक आता ब्लास्टिंग झालेली आहे. खूप आवाज पण आहे इथे. बघू आता पुढं किती वेळाने आम्हाला पाठवतात ते, किती वेळ ब्लास्टिंगला आम्हाला थांबवतात ते. हे बघा पूर्ण मशीन आहे. इथं ऑलरेडी ब्लास्टिंग झालेले आहे. बंबर है 3 साल उधर का और इधर का लाइफ में क्या बहुत बहुत मतलब enjoy है, उधर अलग पार्क है। है इधर स्लो है. हाँ अलग है मतलब मस्त है मस्त है. मस्त है हाँ मतलब कब नजदीक नजदीक कब मिल जाएगा. काम में और घूमना पड़ेगा. नहीं काम से काम इतना थोड़ा ठीक है अच्छा है इधर फिर भी अच्छा लेकिन मस्त है क्लाइमेट में एकदम पहाड़ के वाले. मस्त है थैंक यू मुंबई भी ही मायनिंग टाकून मग हा डोंगर ब्लास्ट होतो. म्हणजे फक्त बुधवारी आणि रविवारी फक्त हा रस्ता खुल्ला असतो. बाकी दिवशी हा रस्ता पूर्ण बंद असतो कारण की डोंगरची कटिंग चालू आहे. रस्ता नव्हता, पूर्ण वाहून गेला होता आणि आता हे काम चालू आहे. थोडा वेळ थांबलो आम्ही आता आम्हाला सोडलेलं आहे. बघा इथं थोडीशी हा रोडच नवीन आहे. रोडच नवीन बनतो. रोडच नाही म्हणजे मॅपमध्ये दाखवतच नाही हा रोड. हे जे येल्लोची लाईन बघताय तुम्ही ही माईन्स आहे. होल करतात आणि त्याच्यामध्ये असे माईन्स टाकतात आणि नंतर मग ते एकदा सर्व ब्लास्ट करतात. ये पैसा कट टू कट गाडी जाते एवढाच रस्ता आहे. परफेक्ट एकच गाडी जाईल आणि साईडला कठाड पण नाही आहे. खाली खाई आहे पूर्ण. रोडच असा आहे. हा रोडच असा काय मॅप दाखवेल रोडला. हा बघा रोड का हायत नाही इथं. दादा गोवा 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 जाना ओए भाई साहब क्या कर रहे हो गोवा जाना था भाई. हो जाना माया उमत असतं. हे बघा मग पुढे पण माहिती ना याचं जो टी शर्ट लागलं तो बघा डिअर कुठं हा हे बघ. हे हिमालयन डिअर आहे. बघू शकता तुम्ही. हरणी बोलतात त्याला हिमालयन. की इथं तुम्हाला काहीच भेटणार नाही आणि भेटला तर नॅचरल वॉटर डायरेक्ट पाणी प्यायला. तो पाणी चांगला आहे बिस्लरीपेक्षा. ग्लेशियर आम्ही बिस्लरी फेकून तो पाणी पिला. गाड्या धुतल्या नव्हत्या आम्ही. खूप घाण झाल्या होत्या गाड्या आमच्या. योगेश भाई आता दुसरी गाडी धुत आहे. गाड्या पण खूप घाण झाल्या होत्या त्याच्यामुळे आता गाड्या वॉश झाल्यानंतर आपल्याला बसायला मजा येईल गाडीमध्ये आणि गाडीला चालायला मजा येईल. आमचा जेवण आजचा राजमा भात, ही मिरची, वांगा, दही, अंडा आणि पापड. भाई साहब अपने को इधर मुंडी मिलेगा क्या? मुंडी मुंडी हाँ मुंडी मुंडी रहता है ना. काय का मुंडी? अरे खाने का चीज है वो मुंडी. एक पट उस्ताद ओ उस्ताद हाँ बोलो. मुंडी मिलती मिलता है यहाँ पे? मुंडी होता क्या है? क्या होता है मुंडी? कहाँ से आते हैं मुंडी? अरे मुंडी जो बकरे का रहता है बनाता है. पाया है पाया अपने पास. ये सब खाने की चीज होती है. फिर क्या है वो मुंडी पाया वो सब खाने का चीज रहता है. खाली राजमा चावल मिलता है. अरे बाप रे कैसा खाने का वो राजमा चावल. वाट लग जाएगा पूरा इधर. क्या आते यार लद्दाख में ऐसे मुंबई से जाओ यहाँ से. चलो निकलो. क्या तुम लोग क्या अरे तुम राजमा यहाँ- ही खाओ राजमा चावल. और तुम लोग यहाँ कितने यहाँ पे
हायवेवरून चाललो होतो, खूप ऑफ रोड होता, तर अचानक नजर पडली तर हा धरण बघा कसा झरणा आहे. हा डोंगराच्या आतमधून येते पाणी, डोंगराच्या आतमधून पाणी येते बघा कसं बघायला असं वाटतं. डोंगराच्या आतमध्ये येते पाणी. ही बघा यांची व्हिडिओ काढायची नाटकं बघा तुमची नाटकं बघा यांची. 136 लडाख ट्रिप ऍक्शन. बघा मोबाईल ठेवले आणि मोबाईलच्या वरून गाडी घेऊन जायचं. कोणत्या कलरचे डोंगर बघायचे समजत नाही. मला वाटतं याचा आहे तो आपले नेहरू मगाशी पदूम सोडल्यानंतर आम्ही जो एंट्री केली होती ती आता हा एक्झिट पॉईंट आहे. म्हणजे एंट्री केल्यानंतर आता कोणत्या गाड्याने एंट्री केली आणि गाड्या एक्झिट होतात ते इथे पुन्हा त्यांना समजतं की ही गाडी इथून आली आहे आणि इथून बाहेर गेली, म्हणजे मध्ये कोणी फसलेलं नाही ते त्यांना समजतं. काय थॉट आहे मस्त. लिव्ह फॉर टुडे, ड्राईव्ह फॉर युअर टुमॉरो. आता पदूमवरून आपण आलो इकडून या रोडने पदूम, निम्मो, नेरक निम्मो आणि ले टोटली 220 किलोमीटर्स पडतं. बरोबर. आणि सेम तिकडून कारगिलला गेलो तर कारगिल तिकडून 120 आणि तिथून कारगिलवरून ले 150. म्हणजे 270 किलोमीटर. हां ते 100 किलोमीटरचा फरक पडतो डिफरंट. पण जे झंस्कार सर्किट करतात ते हा रोड यूज करतात. ओके. हा बेटर. हा शॉर्टकट आहे, थोडासा रस्ता खराब आहे पण शॉर्टकट आहे. हां आणि ॲडव्हेंचर आहे. आता आम्ही निम्मूच्या एक 10 किलोमीटर मागे आहोत आणि तिकडे जात असताना हा एक गेट आहे, सांगा गेट, आणि त्याला लागूनच एक रिव्हर राफ्टिंग पॉईंट आहे आणि हा वर्ल्ड हायेस्ट रिव्हर राफ्टिंग पॉईंट आहे. वर्ल्ड हायेस्ट रिव्हर राफ्टिंग पॉईंट ही रिव्हर राफ्टिंग खूप गाड्या वगैरे चालत आहे बघा. BROनी हा थॉट लिहिला आहे, वी बिल्ड बेस्ट क्वालिटी रोड. खरंच ते यासाठी ते काय खरंच डिझर्व ते डिझर्व करतात, बिकॉज द रोड्स आर व्हेरी गुड. आता आम्ही थांबलो आहोत संगम व्ह्यू पॉईंट, 10,000 फीट वरती आहे. हा आहे संगम व्ह्यू पॉईंट, म्हणजे जे डोंगरावरनं जे पाणी येतं नदीचा त्या इथं संगम होतं. इथं लिहिलं आहे आय लव्ह BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. खरंच हा काय तुला काय वाटतं? एक नंबर. हा काय नाही रोड कसे आहेत एवढा फिरून आला. फोटो काढण्यासाठी कचरो काय खिलाडी सगळे पाठीमागं खाई आहे आणि त्या खाईच्या इथं उभे राहते लोक. ये है हमारा योगेश भाई, 25 दिन में पैसा डबल. यो क्या 25 दिन में पैसा डबल. ये देखो इधर है 25 दिन में पैसा डबल.
कांदा भजी वाले. आता आम्ही फ्रेश वगैरे झालो. फ्रेश वगैरे होऊन ले मार्केट फिरायला आलो आहे. पण इथं सगळं ऑलमोस्ट सगळं बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण की 10 वाजता मार्केट बंद होतं आणि आता वाजता 9:30. मार्केट बंद होण्याच्या मार्ग. बघू काय भेटतं काय दाखवण्यासारखं दाखवतो तुम्हाला. आणि जेवायचं सुद्धा आहे आम्हाला. तर जेवणासाठी ॲक्च्युली बाहेर निघालो आम्ही. हा आहे लेचा मार्केट. ऑलमोस्ट सर्व बंद झालं इथं कारण की आम्ही लेट आलो म्हणून. सगळे आता जस्ट हॉटेलवर आलो आहे. जेवून वगैरे मार्केटला गेलो तर मार्केट बंद होतं. परंतु व्लॉग तुम्ही जर इथंपर्यंत बघितला असेल आणि त्यामध्ये डोंगराचे थोडे सीन्स वगैरे आहेत, सिनेमॅटिक वगैरे, पण तुम्ही जे बघताय ना ते समजा की तुम्ही 10% बघताय. बाकी कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत की काय आहे, कसे रस्ते आहेत एवढ्या डोंगरामध्ये, लँडस्लाईड होते, डोंगर खचतोय, त्याच्यामध्ये हे रस्ते बनलेले आहेत आणि जे ॲडव्हेंचर आहेत ना ते तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. आणि व्हिडिओमध्ये समजा की तुम्ही थोडंच बघताय. तर ब्लॉग इथंपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर आणि आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट. पुन्हा भेटू एक नव्या ब्लॉगमध्ये.